हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी मुसळे सर. 2023मध्ये अगदी नुकतीच डिपार्टमेंटल ASOची जी एक्झाम झालेली आहे, तर या एक्झामचा क्वेश्चन पेपर MPSCच्या पोर्टलवर सुद्धा अपलोड झालेला आहे. तर बेसिकली ही ऑनलाईन एक्झाम झाली. तर मित्रांनो, या पेपरमध्ये म्हणजे प्रेलिमच्या या पेपरमध्ये 25 प्रश्न इंग्रजीचे होते. या प्रश्नांचं आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे विश्लेषण पाहूया. अगदी लेटेस्ट पेपर आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे इथून पुढच्या जे काही एक्झाम्स होणार आहेत त्याच्यामध्ये राज्यसेवा आहे, गट ब आहे, गट क आहे. त्याचबरोबर आता उद्या 1 तारखेला गट ब 2022चा सुद्धा पेपर आहे. तर या वेगवेगळ्या एक्झामच्या अनुषंगानं आजचा लेक्चर काहीसा खास आहे. तर ह्या पेपरमध्ये आलेला पॅटर्न, या पेपरचे प्रश्न, त्यांना सॉल्व करण्याचं टेक्निक मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो, ते काळजीपूर्वक पाहून घ्या. एक्झॅक्टली हा जो पेपर आहे तर याचं उत्तर काय येतात आणि कुठले प्रश्न संदिग्ध आहेत हे सविस्तर आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी मी तुम्हाला खूप डिटेलपणे विश्लेषण देतो आहे. प्रत्येकानं हा जो लेक्चर आहे हा एंडपर्यंत बघा. जर लेक्चर आवडला तर मित्रांनो, आपल्या मित्रांना हा लेक्चरची जी लिंक आहे ती शेअर करायला विसरू नका. आणि विशेष बाब म्हणजे आपला चॅनल जो आहे हा सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला आपण या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघायचं 25 प्रश्न आहेत. तर साधारणतः 26 नंबरच्या प्रश्नापासून ते 50 पर्यंतचे प्रश्न हे इंग्लिशचे आहेत आणि याच्या आधीचे जे काही 25 प्रश्न आहेत हे मराठीचे होते. चला आपण सुरुवात करतो. या ठिकाणी काय विचारले तुम्हाला? गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पॉवरफुल पीपल. आता आपण हा जो काही प्रश्न आहे हा अगदी नवीन नाही, लक्षात ठेवा. याच्या अगोदर मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या टेलिग्रामवर एक तुम्हाला PDF पाठवलेली आहे. 2011 ते 2023 पर्यंतचे सगळे वनवर्ड जे वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये विचारले त्याची एक PDF तुम्हाला अपलोड केलेली आहे. निश्चित ते डाउनलोड करा आणि झेरॉक्स करून ठेवा. तर ते सगळे जे शब्द आहेत ना तर त्या लिस्टमध्ये सुद्धा आहेत. आणि हा प्रश्न म्हणजे हे शब्द ऑलरेडी इथून मागे येऊन गेलेले आहेत, बिलकुल नवीन नाही. तर पहिला दिलेलं पाहायचं मोनार्की, ज्याला आपण म्हणू शकतो राजसत्ता. गव्हर्नमेंट बाय अ किंग ऑर क्वीन. सो हे उत्तरात येणार नाही आहे. प्लुटोक्रसी हा एक अत्यंत महत्त्वाचा शब्द, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. गव्हर्नमेंट बाय द वेल्दी. वेल्दी म्हणजे श्रीमंत लोक आहेत, श्रीमंतांच्या तंत्रानं चालणारं सरकार, त्याला आपण बोललो तर प्लुटोक्रसी. हे सुद्धा उत्तरामध्ये येणार नाही, लक्षात ठेवायचं. ॲरिस्टोक्रॅसी हे काय गव्हर्नमेंट नाही आहे. जनरली द पीपल बिलॉंग टू द हायेस्ट सोशल क्लास असं ज्याला बोललं जातं, ज्याला आपण उच्चभ्रू लोक बोललं जातं. उच्च कुळातील, उच्च समाजामधील राहणारी लोक यांना ॲरिस्टोक्रॅसी असं बोललं जातं. तर निश्चित तुमचं उत्तर हे असलं पाहिजे. ऑलिगार्ची ज्याला बोललं जातं आहे गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल. लक्षात ठेवायचं, दोज आर व्हेरी पॉवरफुल. म्हणजे अगदी मुठभर, अगदी कमी लोक आहेत का जे पॉवरफुल आहे, त्यांच्या तंत्राने जे सरकार चालतं त्याला ऑलिगार्ची असं बोललं जातं. तर निश्चित तुमचा पर्याय क्रमांक म्हणजे तुम्हाला D हे उत्तरामध्ये घ्यायचं आहे. पण मित्रांनो, हे जे 3 शब्द जे आहेत ना पहिले, हे आपल्यासाठी IMP लक्षात ठेवायचं. म्हणजे आपणही फक्त उत्तरापुरतं समाधान मानायचं नाही. तर जे बाकीचे पर्याय आहेत हे पर्याय इथून मागं पेपरला येऊन गेलेले आहेत. आता काहींवर मोनार्कीवर प्रश्न विचारला होता, आता तो तुम्हाला उत्तरामध्ये दिलेला आहे, म्हणजे पर्यायांमध्ये दिलेला आहे. सांगता येत नाही, याच्यातला एखादा पर्यायावर पुढे एखाद्या पेपरमध्ये सेपरेटली प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर म्हणजे पर्याय असतात ना ते आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असतात. ॲटलिस्ट व्होकॅब्युलरीच्या प्रश्नांमधले पर्याय हे प्रत्येकानं काळजीपूर्वक समजून घ्यायचे. सो Dला जर मार्क जर करायचं, D कुठे आहे? D तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. सो पर्याय क्रमांक 2 हे तुमच्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर आहे, लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग प्रिफिक्स आणि सफिक्स, म्हणजे हा ॲफिक्सेशन हा टॉपिक आहे. व्होकॅब्युलरी ह्या टॉपिकमध्ये आपण पाहतो. प्रिफिक्सेस मिनिंग बियॉन्ड. असा कुठला प्रिफिक्स दिलेला आहे त्या ठिकाणी? पान, सप्रा, ट्रान्स आणि ऑल्ट्रापैकी का ज्याचा अर्थ बियॉन्ड असा होतो आणि जे करेक्टली मॅच होतं शब्दाला तुम्हाला मरीन. मरीन ह्या शब्दाला प्रिफिक्स जोडण्यासाठी कोणता या ठिकाणी दिलेला आहे असं तुम्हाला विचारले. हे जे 4 शब्द तुम्हाला प्रिफिक्सेस दिलेले आहेत त्यांचे 4 अर्थ व्यवस्थितपणे समजून घ्या. मी हे खास करून तुमच्या माहितीस्तव दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही यूट्यूबचं लेक्चर ऐकत असताना तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये खूप काय माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर पॅन हा एक प्रिफिक्स आहे, त्याचा अर्थ होतो तुम्हाला ऑल, इन्व्हॉल्विंग ऑल मेंबर ऑफ द ग्रुप. लक्षात ठेवायचं. तर इथं ऑल असा अर्थ निघणार आहे. तर आपल्याला बियॉन्ड विचारल्यामुळे पॅन हा उत्तरात येणार नाही आहे. पुढे दिलेलं तुम्हाला सप्रा, येऊन गेलेला शब्द आहे. याचा मिनिंग जनरली होतो तुमचा अबव किंवा ओव्हर, त्यामुळे हा सुद्धा उत्तरात येणार नाही आहे. तर तिसरा दिलेला तुमचा ट्रान्स.
ट्रान्स हा जो शब्द आहे प्रेफिक्स आहे, याचा अर्थ जनरली होतोय ऑन ऑर टू दी अदर साइड ऑफ समथिंग. बेसिकली ज्याला आपण बियॉन्ड सुद्धा म्हणू शकतो किंवा अक्रॉस सुद्धा म्हणू शकतो. तर निश्चित तुम्हाला ट्रान्सला आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे. सेकंड अजून एक राहिलं तुमचा अल्ट्रा. तर अल्ट्राचा मिनिंग सुद्धा होतो मित्रांनो बियॉन्ड, किंवा दुसरा होते ऑन दी फार साइड ऑफ समथिंग. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की ट्रान्स आणि अल्ट्रा हे दोन शब्द आहेत का दोघांचाही मिनिंग बियॉन्ड असा होतो. परंतु तुम्हाला काय विचारलं की बियॉन्ड तर मिनिंग पाहिजे नो डाऊट, पण दुसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे का मरीन ह्या शब्दाला तो आधी वापरता आला पाहिजे, मरीन या शब्दाच्या आधी. तर मित्रांनो बेसिकली आपल्याला ट्रान्समरीन अशा प्रकारचा शब्द आहे, लक्षात ठेवायचं. तर ट्रान्समरीन या शब्दाचा अर्थ होतो बेसिकली बिंग ऑर कमिंग फ्रॉम बियॉन्ड द सी, म्हणजे समुद्रापलीकडून आलेला असा अर्थ तुम्ही गृहीत धरू शकता. सो ट्रान्समरीन हा शब्द ग्रॅमॅटिकल करेक्ट आहे. सो अल्ट्रामरीन असा शब्द होतो, पण याचा अर्थ तो मला बेसिकली वेगळा होतो जनरली. ऑफ द ब्राईट ऑफ ब्ल्यू कलर हा जनरली कलरच्या संदर्भात आहे. त्यामुळे आपल्याला बियॉन्डच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर घ्यायचं असेल तर ट्रान्समरीनला उत्तरात घ्यायचे. त्यामुळे ट्रान्स हा तुम्हाला उत्तरात घेणं अपेक्षित आहे. मग ट्रान्स सी मध्ये कुठे दिलेलं आहे तर सी तुम्हाला पर्याय क्रमांक 4ला दिलेला आहे, त्याला निश्चित मार्क करा. उत्तर 100% बरोबर येते. ठीक आहे, पुढे बघायचं आता. असाच एक प्रश्न तुम्हाला विचारला आहे, पण फ्रेझल वर्ब या टॉपिकवर विचारला आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा. तर फ्रेझल वर्ब आहेत, लक्षात ठेवायचं मित्रांनो. वाक्यामध्ये क्रियापद आहे, क्रियापदाच्या नंतर मोस्टली तुम्हाला प्रेपोजिशन दिलं जातं. बऱ्याच वेळा 3 किंवा 4 शब्द असतात, तीन शब्दाची फ्रेजसुद्धा असते. तर पहिला वर्ब, तिसरा प्रेपोजिशन आणि मधला ॲडव्हर्ब असतो. जर 2च असतील तर पहिला वर्ब असतो, दुसरा तुमचा प्रेपोजिशन असतो. ज्यावेळेस हे 3 शब्द एकत्रित येतात याची फ्रेज तयार होते आणि या फ्रेजचा एक इडिओमॅटिक वेगळा मिनिंग असतो. त्यामुळे 2 शब्दांना जॉईंट केल्याच्या नंतर दोघांचे स्वतंत्र मिनिंग एकमेकाला मॅच कधीच होत नाही. सो ही लिस्ट आहे, ही वाचली पाहिजे. किमान तुमच्याकडं 300 फ्रेझल वर्बची लिस्ट पाहिजे किंवा तुम्हाला 300 फ्रेझल वर्ब तुमच्या वाचनात यायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेले बघायचं ऑल द सेलर्स .. द पॅसिफिक आयलंड्स. आता या ठिकाणी कुठेतरी एका प्लेसचा उल्लेख केलेला आहे. काय प्लेसचा उल्लेख केलेला आहे आणि सगळे जे सेलर आहे तर जनरली त्या प्लेसच्या संदर्भात काहीतरी दिलेलं आहे. मग तुम्हाला काय विचारले सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. फर्स्ट, तुम्हाला फ्रेझल वर्बचा मिनिंग माहीत पाहिजे. सेकंड, तुम्हाला ती फ्रेझल वर्बचा कॉन्टेक्स्टप्रमाणे तिचा वाक्यात वापर करता येणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या 2 रिक्वायरमेंट तुमच्याकडे असतात. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही फ्रेझल वर्ब या घटकाचा अभ्यास कराल त्यावेळेस प्रत्येकाने एक गोष्टीचा अगदी काळजी घ्यायची आहे, तुम्हाला मिनिंग माहीत आहे का. नंबर 2, ती फ्रेझल वर्ब तुम्हाला वाक्यात वापरता येते का. हे दोन्ही गोष्टी तुमच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला 4 दिलेले बघायचं. पहिलं दिलेले मेड अप फॉर. तर ॲक्च्युली मेड हा क्रियापद भूतकाळातला दिला आहे. तर फ्रेझलवर आपण जर वर्तमान काळात जर घेतली तर मेडचा काय होणार आहे तुमच्यासाठी मेक असा शब्द होणार आहे. तर मेकअप फॉर याचा मिनिंग तुमच्यासाठी दिलेला आहे, मी समजून घ्या. टू कम्पेन्सेट फॉर, एखाद्या गोष्टीची नुकसान भरपाई देणं, त्याला मेकअप फॉर बोललं जातं. तर इथं काही नुकसान भरपाईचा कॉन्टेक्स्ट नाहीच आहे. सो मेकअप फॉर उत्तरात येणार नाही आहे. मेक फॉर ही इम्पॉर्टंट फ्रेझल वर्ब आहे. इट मीन्स टू गो इन द डिरेक्शन ऑफ अ प्लेस ऑर थिंग. एखाद्या वस्तूच्या दिशेनं, एखाद्या प्लेसच्या दृष्टीनं, म्हणजे एखाद्या प्लेसच्या दिशेनं तुम्हाला वाटचाल करायची, चालायचं आहे, जायचं आहे. सो एखाद्या दिशेनं एखाद्या ठिकाणाकडे जाणे. तर जनरली बघायचं ऑल द सेलर्स मेड फॉर द पॅसिफिक आयलंड्स, म्हणजे जे सगळे जे सेलर आहेत ते पॅसिफिक आयलंडच्या दिशेनं गेले असं म्हणायला हरकत नाही. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं एक्झॅक्ट बरोबर आहे. इथं चुकण्याची बिलकुल शक्यता नाही. ठीक आहे, पण बाकीचे पण पाहून घ्या. मेक ओव्हर हा जो तिसरा पर्याय दिलेला आहे काय म्हणतो मेक ओव्हर इट मीन्स टू ट्रान्सफर. जनरली काय म्हणतो स्वाधीन करणे, मालकी ताब्यात देणे. सो या ठिकाणी असा मिनिंग या ठिकाणी होत नाही. असं सगळे सेलर काय पॅसिफिक आयलंड दुसऱ्याच्या ताब्यात देत नाही आहे, त्यामुळे हे पण उत्तरात येत नाही आहे. आणि मेक ऑफ इट OFFI या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मेक ऑफ विथ नावाची फ्रेझल वर्ब आहे, याच्यामध्ये 3 शब्द आलेले आहे. सो हिचा मिनिंग होतो जनरली टू स्टील अँड रन अवे, म्हणजे काहीतरी चोरी करणे आणि पळून जाणे. सो या ठिकाणी काय आयलंड वगैरे काय चोरी करून पळून नाही गेलेलं वगैरे. तर जनरली कॉन्टेक्स्ट इम्पॉर्टंट होता आणि म्हणून तुम्ही पर्याय क्रमांक
2ला मार्क केलेले. तर या पद्धतीने मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला व्होकॅब्युलरीच्या प्रश्नांवर जे 4 पर्याय येतात ना, तर जनरली तुम्हाला 2 गोष्टी का तुम्हाला ते पर्यायांचे मिनिंग माहिती असावे, अदरवाईज तुम्ही एलिमिनेशननी सुद्धा काही ठिकाणी उत्तरं काढू शकता जर काही अगोदर काही आयडिया असतील तर. अदरवाईज सगळ्यात बेस्ट तुम्ही व्होकॅब्युलरीचा काही बेसिक कंटेंट आहे हा तुमच्या वाचनात जायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. पुढे काय दिलेलं बघायचं आहे. पुढचा प्रश्न आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा अगदी तुमच्यासाठी कॉमन प्रश्न आहे का जनरली हा कोणी चुकणार नाही असा साधा प्रश्न होता. फिल इन द ब्लँकसाठी विचारलेले मित्रांनो, अनलेस यू डॉट डॉट यू विल फेल. आता हा टॉपिक जनरली आपल्याला कंडिशनल सेंटेन्समध्ये पाहायला मिळतो. बेसिकली इफ आणि अनलेस यांनी सुरू झालेला हा क्लॉज असेल तर इथं अनलेसचा अर्थ काय होतो मित्रांनो, इफ नॉट. म्हणजे अनलेसमध्ये बाय डिफॉल्ट नॉट आलेला आहे. अनलेस हा निगेटिव्ह वर्ड आहे, बरोबर आहे. ज्या अर्थी मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स दिला याचा अर्थ अनलेसनं जोडलेला जो काही क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स पाहिजे. पण एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट का अनलेस हा शब्द ऑलरेडी निगेटिव्ह आहे, त्यामुळे एक रूल आहे का निगेटिव्ह वर्ड अनलेस जर वाक्यात असेल तर त्याच क्लॉजमध्ये दुसरा निगेटिव्ह वर्ड वापरायचा नाही. सो या ठिकाणी बघायचे वर्क हार्डर हा पॉझिटिव्ह सेंटेन्स बनतं. अनलेस यू वर्क हार्डर यू विल फेल. जर तू चांगली मेहनत नाही घेतलीस तर तू फेल होशील. तर अर्थाप्रमाणे पर्याय क्रमांक 1 हा अगदी बरोबर पर्याय आहे, चुकण्याची बिलकुल शक्यता नाही. दुसरी गोष्ट, दुसऱ्या पर्यायामध्ये ऑलरेडी डोंट निगेटिव्ह वर्ड आलेला आहे. 2 निगेटिव्ह वर्ड एकत्र वापरत नाही. पर्याय क्रमांक 2 गेला. आर नॉट वर्किंग, इथे सुद्धा निगेटिव्ह वर्ड आलेला आहे, हे चालणार नाही आहे. आणि चौथ्यात सुद्धा निगेटिव्ह आहे. म्हणजे एक कळतं की पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये एलिमिनेट झालेले पर्याय आहेत कारण याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड आलेले आहेत, ॲक्सेप्टेबल नाही. सो ओनली पर्याय क्रमांक 1 हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आता. सी विल स्पेंड 2 months इन द प्रिझन सेल फॉर हर मिस्टेक. I will sell you car. One who offers for sale is a seller. Identify correct sentence. आता आपल्याला ज्यावेळेस बऱ्याच वेळा बघा मी तुम्हाला एक लॉजिक सांगत असतो नेहमी की अशा स्वरूपाचा प्रश्न इथून मागे आयोगानं भरपूर वेळा विचारलेले आहेत, त्यामुळे हा पॅटर्न आपल्या दृष्टीनं बिलकुल नवीन नाही आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स और इनकरेक्ट सेंटेन्ससाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि ज्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली हा टॉपिक कोणता आहे हे आयडेंटिफाय जर होत नसेल तर प्रत्येकाने एका गोष्टीची काळजी घ्यायची का जे 2-3 वाक्य तुम्हाला दिली जातात तर या वाक्यांमध्ये काही कॉमन शब्द सापडतात का. म्हणजे तुम्हाला होमोनिमच्या अँगलनी हा प्रश्न टर्न झालेला असतो, हे 100%. सो काही कॉमन शब्द तुम्हाला सापडतात का त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं. बघायचं मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण हे बऱ्याच वेळा मी स्टेटमेंट केलेलं आहे आणि तसाच प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. तुम्हाला मी प्रूफ म्हणून उत्तरसुद्धा दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. काय दिलेलं आहे बघायचं आता. सी विल स्पेंड 2 months इन अ प्रिझन सेल. इथं प्रिझन सेल दिलेलं आहे. प्रिझन सेल म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो का एक कोठडी, जसं आपण तुरुंगामध्ये जे अशा रूम असतात, कोठडी असते का त्या ठिकाणी एखाद्या प्रिझनरला कायद्याला ठेवलं जातं वगैरे, तर ते सेल दिलेली. तर या सेलचं स्पेलिंग दिलेलं आहे. दुसरं दिलेलं आहे आय विल सेल यू कार, मी तुला कार विकेल. तर इथे पण सेल दिलेला आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये दिलेले वन हू ऑफर्स फॉर सेल इज अ सेलर. म्हणजे कुठंतरी एका गोष्टीत तुम्हाला सारखेपणा वाटतो का या 3ही वाक्यांमध्ये सेल हा जो शब्द आहे हा रिपीट झालेला आहे. पण इथं कॉन्टॅक्स्ट प्रत्येक वाक्यांमध्ये वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवायचं. इथं सेल CELL दिलेला आहे, ज्याला आपण रूम असं म्हणू शकतो, एखादी कोठडी, पेशी, जसं आपल्या शरीरामध्ये व्हाईट सेल असतात वगैरे, तर तो सेल पण चालेल. अदरवाईज तुम्हाला कोठडी बोललं जातं तुरुंगामध्ये. तर हा सेलचं स्पेलिंग बरोबर आहे. तर निश्चित मित्रांनो तुमचं ए हे बरोबर वाक्य आहे, म्हणजे ए उत्तरात घ्यायचं आहे, हे कन्फर्म झालं. दुसरं वाक्य बघायचं आता. आय विल सेल यू कार. इथं विलच्या नंतर आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे विल हा मोडाल ॲक्झुलरी आहे, त्याच्यानंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं. म्हणजे हा जो सेल आहे हा क्रियापद पाहिजे, बरोबर आहे का. मी तुला कार विकेल. पण आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं हा जो सेल आहे, विकणे असा क्रियापद अर्थानं जर घेतला त्याचं स्पेलिंग काय होतं, बेसिकली SELL असं होतंय.
विकणे, इथं क्रियापद म्हणून दिलेलं आहे SELL म्हणजे विकणे असा अर्थ लक्षात ठेवायचं. त्यामुळे सेलचं स्पेलिंग काय पाहिजे होतं या ठिकाणी SELL पाहिजे होतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुमचं जो काही हा जो सेल आहे याचं स्पेलिंग पाहिजे होतं SELL, म्हणजे तुमचा दुसरा चुकलेला आहे. तिसरा बघायचा आता, वन हू ऑफर्स फॉर सेल इज अ सेलर. आता ऑफर्स फॉर ही फ्रेज आहे, फॉर हे प्रेपोजिशन आहे, प्रेपोजिशनच्या नंतर तुम्हाला नाऊन येणार आहे. तर SALE सेल म्हणजे विक्री, लक्षात ठेवा. सेल म्हणजे विक्री, हा शब्द नाऊन आहे, तर नाऊन म्हणून हा शब्द बरोबर आहे. SALE हा जो शब्द आहे हा नाऊन म्हणून बरोबर आहे, विक्री. आणि SELL विकणे, क्रियापद वेगळा आणि नाऊन वेगळा, स्पेलिंगमध्ये फरक आहे. या दोन्ही स्पेलिंगला बारकाव्यानं पाहून घ्या, तुम्हाला खूप काही गोष्टी तुमच्या क्लिअर होतात त्या ठिकाणी. सो सेलचं स्पेलिंग बरोबर आहे, पण पुढं जो काही वस्तू विक्रीला ठेवतो तो त्याला काय बोललं जातं, त्याला सेलर बोललं जातं. तर हा सेलर हा शब्द नाऊन आहे, तर ह्या सेलरचं स्पेलिंग चुकीचं आहे. तर सेलरचं स्पेलिंग काय पाहिजे होतं मित्रांनो, SELLER. सो या ठिकाणी सेलर हा शब्द चुकल्यामुळे सी सुद्धा चुकलेला आहे. सो फक्त ए बरोबर आहे ना, आपल्याला करेक्टच विचारल्यामुळे ओन्ली ए, पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. त्यामुळे 30 साठी पर्याय क्रमांक 1 हे एक्झॅक्ट उत्तर आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला एलिमिनेट करता आलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी मित्रांनो तेव्हा शक्य होणार आहे जेव्हा तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास बारकाव्यानं कराल. आणि लक्षात ठेवायचं, आजही 2022मध्ये काय झालं, राज्यसेवा झालेली आहे, गट ब झालेली आहे, गट बचा पेपर राहिलेला आहे, गट कचं झालेलं आहे, डिपार्टमेंटल PSI झाला, डिपार्टमेंटल ASO झाली, त्याच्यानंतर तुमचे अजूनही काही त्याच्यामध्ये स्टेनोग्राफर झालेला आहे, ट्रान्सलेटरचा झालेला आहे. अशा अनेक एक्झाम्स गेल्या वर्षी झाल्या. तर या पेपर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज झाले होते, विशेषतः राज्यसेवेमध्ये. काय झालं, पुस्तकं अवेलेबल नव्हती का, PYQची होती, बरोबर आहे, PYQ वाचली नव्हती का, होते, पण एक्झॅक्टली कशा पद्धतीनं वाचायची एक मेथड आहे ती समजून घ्या. मी तुम्हाला जे विश्लेषण करतोय हे खूप इन डिटेल आहे. रीडिंग करताना आपला ॲप्रोच हा तसा पाहिजे. त्यामुळे फक्त उत्तरावर टिप मार्क नाही करायचं आपल्याला, हे लक्षात ठेवा. फक्त उत्तरावर टिप मार्क करायचं नाही आहे. तर जे चारही पर्याय दिले जातात तर लॉजिकली तुम्हाला उत्तरापर्यंत पोचायचे. त्या प्रश्नात दिलेला नियम बारकाव्यानं समजून घ्यायचा आहे. नंबर 2, जर एखाद्या वेळेस नियम माहीत नसेल तर चालेल, हरकत नाही, परंतु एलिमिनेशननं उत्तर निघते का, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही अप्लाय करून बघा, उत्तर तुमच्या हातामध्ये राहतात, हे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आता, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. तर जर आपण पेपर पाहिला तर मोस्टली जे प्रश्न आलेले आहेत ह्या पेपरमध्ये हे करेक्ट आणि इनकरेक्ट, म्हणजे तुम्हाला कॉमन इररच्या अँगलनी जास्त प्रश्न टर्न केलेले आहेत. सो तुम्हाला सुद्धा अभ्यासाचा जो पॅटर्न आहे हा थोडासा बदललेला आहे, हा व्यवस्थितपणे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्या अँगलनी आपल्याला अभ्यासाचं पुढचं शेड्यूल करायचं आहे, जेणेकरून 2023मधली गट ब, गट क आणि राज्यसेवा ह्या 3 अत्यंत मेजर एक्झाम्स आहेत आणि त्यांना तुम्हाला प्रॉपरली फेस करता येईल. लक्षात ठेवायचं, काय दिलेलं आहे तुम्हाला, इज द बॉक्स इनफ बिग. तर इनफ शब्द आला का पहिला तुम्हाला एक नियम आठवला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, सी हॅज स्लेप्ट, ह्याच्या नंतर पूर्ण भूतकाळ दिलेला आहे, पूर्ण काळ दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला V3 दिलेला आहे. हितपर्यंत बरोबर आहे. ओन्ली 3 hours, ओन्ली हा जो शब्द आहे हा एक निश्चित त्याला भर देण्यासाठी आलेला आहे. सो याच्यामध्ये तो बरोबर दिलेला आहे ओन्लीचा. इथं इनफ बिग चुकीचं आहे. ही स्पोक लाऊड इनफ टू बी हर्ड. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2 वाक्यांमध्ये इनफ हा शब्द दिलेला आहे आणि दोन्ही वाक्यांमध्ये त्याचं लोकेशन बदललेलं आहे. एकामध्ये ॲडजेक्टिव्हच्या आधी, दुसऱ्यामध्ये ॲडजेक्टिव्हच्या नंतर. आता लाऊड हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, लाऊडली हा शब्द ॲडवर्ब झाला असता, बरोबर आहे. तर लक्षात ठेवायचं, इनफ शब्दाचा वाक्यात वापर करताना एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायचं, इनफ हा जो शब्द आहे याचा वापर वाक्यामध्ये बेसिकली ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब याच्यानंतर केला जातो. म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बच्या नंतर वाक्यात वापर करा, किंवा नाम जर वाक्यात असेल तर नामाच्या आधी वाक्यामध्ये इनफचा वापर केला जातो. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची. आता या ठिकाणी बघायचं, बिग इनफ अशी रचना होणार, इनफ बिग असं होणार नाही. म्हणजे रचना एक्झॅक्टली काय पाहिजे होती तुमची, बिग इनफ
हे लक्षात ठेवायचं. सो या ठिकाणी तुमचं पहिलं वाक्य चुकलेलं आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे आणि लाऊड इनफ हे तिसरं वाक्य बरोबर आहे. म्हणजे बी आणि सीला उत्तरात घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं एक्झॅक्ट येतं, लक्षात ठेवायचं. पुढचं बघायचं आहे, द डॉग्स डॉट डॉट थ्रू आउट द नाईट. संपूर्ण रात्रभर. थ्रू आउट इट मीन्स द कंटिन्युएशन ऑफ ॲक्शन. एखादी कृती विशिष्ट कालावधीमध्ये सातत्यानं घडत आहे किंवा होती तुम्हाला दाखवलेले थ्रू आउट. बरोबर आहे की नाही. पूर्ण कालावधी म्हणजे याच्यातून तुम्हाला डायरेक्टली काय दिलेलं आहे, कंटिन्युटी असा याच्यामध्ये उल्लेख होणार आहे. म्हणजे जी वाक्यरचना दिलेली ही चालू काळामध्ये आलेली, हे लक्षात ठेवायचे. संपूर्ण रात्रभर कुत्रे भुंकत होते असं तुम्हाला म्हणायचं आहे. सो या ठिकाणी तुम्हाला वाक्य चालू काळामध्ये घेणं अपेक्षित होतं. तर डॉग्स अनेक वचनी आहे, त्यामुळे वेअर बार्किंग ही रचना अगदी ॲप्रोप्रिएट येते. द डॉग्स बार्क असं साधा भूतकाळ नाही करायचा, कारण या ठिकाणी थ्रू आउट हा जो शब्द आहे हा तुम्हाला हिंट देतो बेसिकली का एखादी ॲक्शन कंटिन्यू होती, त्यामुळे पास्ट कंटिन्युअस हा मोर ॲक्युरेट काळ आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. पुढे काय दिलेलं आहे, चूज द करेक्ट सेंटेन्सेस बघायचं. आता हा जो प्रश्न आहे ऑलरेडी रिपीट झालेला आहे, म्हणजे याच्यातला बिलकुल जो नियम आहे अगदी नवीन नाही आहे आपल्यासाठी. द मोस्ट बॉईज लाईक क्रिकेट. तर इथं द मोस्टची गरजच नव्हती या ठिकाणी. बेसिकली काय आपण म्हणतो, एकतर मोस्ट बॉईज लाईक क्रिकेट म्हणा किंवा मोस्ट ऑफ द बॉईज लाईक क्रिकेट असं म्हणायला हरकत होती. त्यामुळे तुमचं पहिलं जे आहे हे उत्तर एक्झॅक्टली चुकीचं आहे. आपल्याला विचारलेलं तुम्हाला करेक्ट शोधायचं आहे, त्यामुळे ए उत्तरात येणार नाही, लक्षात ठेवायचं. देअर आर नो एनी पिक्चर्स इन धिस बुक. बेसिकली मित्रांनो एनीचा वापर आपण निगेटिव्ह वाक्यातच करतो, बरोबर आहे की नाही. पण इथं हा निगेटिव्ह सेंटेन्स झाला, त्यामुळे दोन एकत्रित घेण्याची गरज नव्हती. मग आपण असं म्हणायला हरकत नव्हती, देअर आर नो पिक्चर्स इन धिस बुक. त्यामुळे हे बी सुद्धा चुकीचं आहे. ही शोड मच पेशन्स. तर मच हा आपल्याला अनकाउंटेबल नामाच्या आधी वाक्यात येतो आणि मेनी हा काउंटेबल नामाच्या आधी मोस्टली वापरला जातो, बरोबर आहे. तर इथं तुम्हाला सम असेल तर काउंटेबल आणि अनकाउंटेबल दोघांच्या अगोदर येत असतो, पण मच हा काउंटेबलच्या आधी येतो. त्यामुळे पेशन्स हा जो शब्द आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. सो कॉन्टॅक्च्युअली तुमचं सी बरोबर येतं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1ला मार्क करायला बिलकुल हरकत नाही आहे, अत्यंत इम्पॉर्टंट आहे. पुढचा दिलेलं पाहायचं, चूज द करेक्ट सेंटेन्स तुम्हाला विचारलेलं आहे काय, दॅट आयडिया ऑफ युअर इज एक्सलंट. पर्सनल प्रोनाऊन म्हणजे प्रोनाऊन हा घटक ज्यांना अभ्यासलेला आहे त्याला काही क्षणात उत्तर देता येतं मित्रांनो. तर बेसिकली युअर दिलेलं आहे बघायचं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युअर आणि युअर्स. तर बेसिकली बघायचं याच्यानंतर कंपल्सरी वाक्यामध्ये नाम वापरलं जातं, म्हणून याला पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. युअर्स हा कधीच नामाच्या आधी येत नाही, कारण हा पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे. काय तुमचा पॉझिटिव्ह प्रोनाऊन. मग या ठिकाणी बघायचं दॅट आयडिया ऑफ युअर नको होता, या ठिकाणी काय पाहिजे होतं, दॅट आयडिया ऑफ युअर्स. पॉझिटिव्ह प्रोनाऊन तुम्हाला वापरणं अपेक्षित होतं, त्यामुळे पहिलं चुकलेलं आहे. धिस बुक इज हिज. तर मित्रांनो ही हा जो शब्द हिज, तर ही, हिम, हिज आणि हिज. तर हिज जो आहे हा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा आहे आणि पॉझिटिव्ह प्रोनाऊन सुद्धा आहे. म्हणजे हे जे वाक्य दिलेले आहे धिस बुक इज हिज, ही रचना बरोबर आहे. किंवा आपण असं पण वाक्य बनवू शकतो, हे धिस इज हिज बुक. तर ह्या वाक्यामध्ये हा जो पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह झालेला आहे या ठिकाणी तो पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे, त्यामुळे रचना बरोबर आहे, बिलकुल चुकीची नाही. त्यामुळे तुम्हाला बीला उत्तरात घ्यायचं आहे. दॅट बेबी हॅज टॉर्न इट्स क्लोथेस. तर बेबी लहान मूल ज्याला आपण चाइल्ड म्हणतो, बेबी म्हणतो, याच्यासाठी पर्सनल प्रोनाऊन आपण इट घेतो. तर इटची पॉझिटिव्ह केस दिलेली आहे, फक्त त्याला ॲपॉस्ट्रॉफ यस जोडलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही ॲपॉस्ट्रॉफ जोडता तर याचा अर्थ होतो मित्रांनो इट इज, इट ऑज, इट हॅज. त्यामुळे बेसिकली इट इज, इट ऑज किंवा इट हॅज अशी रचना होते. तर या ठिकाणी हा शब्द चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे होतं, विदाऊट ॲपॉस्ट्रॉफी यस, इट्स इज हा तुमची पॉझिटिव्ह केस होतो, लक्षात ठेवायचं. काय होतो, पॉझिटिव्ह केस होतो. त्यामुळं सी सुद्धा चुकलेला आहे, फक्त बीला उत्तरात घ्यायचं आहे. आणि बी तुम्हाला करेक्टच विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं एक्झॅक्ट बरोबर येतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेले. ही रिफ्यूज टू ओबेड दी ऑर्डर्स. मेनी मेन, मेनीच्या नंतर अनेक गोष्टी नाव आलेलं आहे. डिझायर टू मेकिंग मनी क्विकली. आणि पुढे दिलेलं यू डेअर नॉट डू इट.
आता जर हे वाक्य जर काळजीपूर्वक जर पाहिलं तर तुम्हाला टू न 2 ठिकाणी पर्याय दिलेले आहे. बेसिकली इन्फिनिटिव्हचा कॉन्टॅक्ट जर पाहिला तर टूच्या नंतर आपण क्रियापद आपण मूळ रूपामध्ये घेत असतो. ठीक आहे, त्यामुळे ओबेडचा ईडीची आवश्यकता या ठिकाणी नव्हती, त्यामुळे पहिला गेलेला आहे. मेकिंगचं फक्त मेक पाहिजे होतं, टू मेक मनी क्विकली, त्यामुळे बी सुद्धा गेलेला आहे. करेक्ट विचारल्यामुळे बी आणि ए असणारे जे पर्याय आहे हे तुम्ही काढून टाका, त्यामुळे फक्त सीला मार्क करायला हरकत नाही. पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी डेअर नॉट, डेअर हा मोडल ॲक्झुलरी पण आहे आणि मेन वर्ब पण आहे. आता ज्या अर्थी याच्यानंतर क्रियापद मूळ रूपात आलेला आहे याचा अर्थ हे मॉडल ॲक्झुलर झालं. तर मॉडल ॲक्झुलरच्या नंतर जे क्रियापद घेता ते तुम्ही मूळ रूपात घेता. इथं निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे डेअरच्या नंतर नॉट आलेला आहे. ठीक आहे, तर डेअर नॉट प्लस V1 ही रचना बरोबर येते. सीला मार्क करायचे, सी फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी 35 नंबरचा प्रश्न, त्यासाठी 1 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. तुम्हाला दिलेलं पाहायचं आता, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, व्यवस्थित बघायचं, स्टेटमेंट्स आर द कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स व्हेन अँड हार्डली करेक्टली यूज. 2 कोरिलेटिव्ह कंजंक्शन दिलेले तुम्हाला, व्हेन आणि हार्डली. आता आपल्याला इंग्लिश ग्रामरमध्ये एक छोटीशी रचना आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. त्याला आपण म्हणतो हार्डली व्हेन. तर हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे, लक्षात ठेवा. जसं आहे तुमचं स्केअर्सली व्हेन, हार्डली व्हेन, बरोबर आहे की नाही, तर तशी एक रचना दिलेली आहे. तर हार्डली व्हेनची जी रचना असते बेसिकली 2 काळांमध्ये दिलं जातं. हार्डलीला जोडलेलं वाक्य हे पूर्ण भूतकाळामध्ये असणार आहे आणि व्हेननं जोडलेलं वाक्य हे मोस्टली साध्या भूतकाळामध्ये असतं. तर या वापराच्या संदर्भात 2 वेगळ्या पॉसिबिलिटी आहेत, 2 वेगळे नियम असतात. हे प्रत्येकानं व्यवस्थितपणे समजून घ्यायचं. तुम्हाला काय दिलेलं आहे, आय हॅड हार्डली गॉन. आता हॅव हॅज हॅडच्या नंतर आपण नेहमी V3 घेतो. गो वेंट गॉन हे बरोबर आहे, टू बेड व्हेन देअर वॉज अ नॉक्ड ॲट द डोअर. आता या ठिकाणी एक रचना दिलेली आहे, व्हेन देअर वॉज अ नॉक्ड ॲट द डोअर आय हॅड हार्डली गॉन टू बेड. बेसिकली हॅड हार्डली अशी रचना नाही घेणार आपण, त्यामुळे हे नको आहे. हार्डली हॅड आय गॉन टू द बेड when there was a knock at the door. Hardly I had gone to the bed when there was a knock at the door. आता जेव्हा तुम्ही हे 4 पर्याय पाहता तर तुम्हाला 2 पॉसिबिलिटी येतात, परंतु जर तुम्ही जर 4ही पर्याय जर पाहिले तर सिंगल आन्सर दिलेले आहे. म्हणून मी तुम्हाला एक रूल तुम्हाला मी पद्धतशीरपणे समजून सांगतो. हा प्रत्येकाने स्क्रीनशॉट काढून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिकली हार्डलीचा वापर तुम्ही वाक्यात ज्यावेळेस करता, हार्डली व्हेन ही संकल्पना, तर 2 रचना तयार होतात, लक्षात ठेवायची. हार्डली हॅडच्या नंतर तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता किंवा आधी सब्जेक्ट घेऊन तुम्ही हॅड प्लस हार्डलीचा वापर तुम्ही करू शकता. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, हार्डली व्हेन किंवा स्केअर्सली व्हेन दोन्ही ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हार्डली व्हेनच्या रचनेत क्रमशः भूतकाळ आणि साधा भूतकाळ, म्हणजे एक पूर्ण भूतकाळ एक असणार आहे आणि एक साधा भूतकाळ असणार आहे. रचना कशी होते ते पहिली पाहून घ्या. नो सूनर डीड वी क्रॉस द ब्रिज दॅन वी हर्ड अ गन शॉट. या वाक्यात तुम्ही हार्डली व्हेनचा वापर करा. काय होणार, जनरली वी हा सब्जेक्ट आहे तर करायचं हार्डली हॅडनं वाक्याची सुरुवात करा. हार्डलीच्या नंतर लगेच व्हेन कधीच येत नाही, हार्डली हॅड अशी रचना येते. कारण हार्डलीनं जोडलेलं वाक्य हे क्रमशः पूर्ण भूतकाळ आणि साध्या भूतकाळाचं असतं. सो या ठिकाणी हार्डली हॅडचा वापर करा. पुढे तुम्ही कर्ता आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं, म्हणजे हार्डली हॅड वी क्रॉस द ब्रिज व्हेन वी हर्ड दी शॉट. व्हेननी तुम्हाला साधा भूतकाळ जोडलेला आहे, हार्डली हॅडने तुम्ही पूर्ण भूतकाळाची रचना दिलेली आहे. सो पहिलं वाक्य बरोबर येतं. दुसरं वाक्य तुम्ही सब्जेक्टनं सुरुवात करू शकता. वी हॅड हार्डली क्रॉस द ब्रिज व्हेन वी हर्ड दी गन शॉट. तर ह्या 2 रचना या ठिकाणी अपेक्षित आहे, म्हणजे तुम्हाला 2 उत्तर निघतात. बघा, आय हॅड हार्डली गॉन टू द बेड व्हेन देअर वॉज अ नॉक्ड ॲट द डोअर. तर तुमचं पहिलं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, तर व्हेननी नाही सुरुवात होणार, त्यामुळे हे तुमचं वाक्य गेलं. हार्डली हॅड आय गॉन टू द बेड व्हेन देअर वॉज अ नॉक्ड ॲट द डोअर. बरोबर आहे, तर तुमचं तिसरं तुमचं बरोबर येते. आता जर तुम्ही जर पाहिलं तर ए आणि सी उत्तर अपेक्षित आहे, परंतु तिथं तसा पर्याय दिलेला नाही आहे. त्यामुळे आता आयोग काय करू शकतो, ह्या 2 पॉसिबिलिटी लक्षात ठेवायच्या. म्हणजे जर आपण जर विद्यार्थ्यांनी जर अशा जर आयोगाकडे जर आपण जर काही रिस्पॉन्स पाठवला म्हणजे प्रश्नाच्या संदर्भात, बरोबर आहे,
तर तुम्ही हा प्रश्न एकतर रद्द करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण या ठिकाणी बघायचं, एकतर तुम्हाला सी हे उत्तर देऊला अपेक्षित आहे आयोगामार्फत, कारण हे रेग्युलर रोल जो आहे तो हार्डली हॅडचं ह्या पद्धतीचं आहे, बरोबर आहे की नाही. पण पहिलं चुकीचं नाही हे पण खरंच आहे. त्यामुळे तुम्हाला इथे 2 उत्तरं निघतात, तसा पर्याय निघत नसल्यामुळे एकतर हा प्रश्न सेकंड आन्सर कीमध्ये प्रश्न हा कॅन्सल होण्याची शक्यता आहे. निश्चित मुलांनी आयोगाकडं अशा स्वरूपाचं जे काही आहे माहिती तुम्ही पाठवा. ज्यावेळेस तुम्हाला पर्याय अवेलेबल करून दिला जातो, तुम्ही या पद्धतीनं तुम्ही हे पाठवून द्या आमच्याकडं, काही जर हरकती असतील तर निश्चित प्रयत्न करा, हा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता आपण या ठिकाणी दिलेल्या बघायचं, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू द गिवन सेंटेन्स. टू गिव्ह इज बेटर दॅन टू रिसीव्ह. अशा स्वरूपाचा प्रश्न याच्या आधी येऊन गेलेला आहे, त्यामुळे हा नवीन नाही, लक्षात ठेवा. 2+V1 2+V1 आलेला आहे. तर आपण याला हे इन्फिनिटिव्ह आहे, इकडे पण एक इन्फिनिटिव्ह आलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला बदल करायला सांगितलेला आहे. तर हॅव गिवन इज बेटर दॅन हॅव रिसिव्ड अशी रचना होत नाही आहे. कॉन्टॅक्ट चुकतो आणि वाक्य पण नॉनसेन्स होत आहे. सो टू गिव्ह इज बेटर दॅन टू रिसिव्ड पूर्ण भूतकाळ नाही करायचा, हे पण वाक्य चुकतं आहे. गिविंग इज बेटर दॅन रिसिव्हिंग. तर इथून मागचं जे आयोगाचं एक वाक्य आलेलं आहे, प्रश्न आलेला आहे, तर या स्वरूपाचं उत्तर दिलेलं आहे. आपण इन्फिनिटिव्हचं रूपांतर जिरंडमध्ये करू शकतो. सो पर्याय क्रमांक 3 हे याचं एक्झॅक्ट उत्तर, याला मार्क करायला हरकत नाही आहे. तर गिविंग इज बेटर दॅन नॉट रिसिव्हिंग, इथं अर्थ बदलायचा नाही आहे. नॉट हा शब्दामुळे काय झालेला आहे, अर्थ बदललेला आहे. तर आपल्याला वाक्य ट्रान्सफॉर्म करा, अर्थ बदलू नका. अर्थ बदलत असेल तर तुमची रचना चुकते, हे लक्षात ठेवायचं. सो 4 नंबरचं चुकणार आहे, 3 नंबरला मार्क करायचं. पुढचं काय दिलेलं आहे बघायचं आता, इट इज इम्पेरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. हे वाक्य ॲज इट इज रिपीट झालेलं आहे, त्यामुळे हा प्रश्न नवीन आहे असं म्हणण्याची हरकत नाही आहे. तर तुम्हाला एक मी प्रश्न दाखवतो. संयुक्त गट ब 2018चा पेपर आहे. तर ह्या पेपरमध्ये बघा सेम प्रश्न आलेला आहे, इट इज इम्पेरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन, बरोबर आहे. आणि याचं जे उत्तर आहे ते बेसिकली सब्जेक्टिव्ह मूड आहे, कारण दॅटचा जो काही क्लॉज असणारं वाक्य ते सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येतं. परंतु मी तुम्हाला एक्झॅक्ट अगदी तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो का जी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या कॉमन पुस्तकांमध्ये ही माहिती नाही आहे, हिला मी थोडी अपडेटेड स्वरूपामध्ये मी तुम्हाला देतो. कारण तुम्हाला जर असा जर प्रश्न जर परत जर पडला तर कन्फ्यूज होता कामा नये. तर लक्षात ठेवायचं, काही सब्जेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ज असतात वाक्यामध्ये. याच्यामध्ये दिलेले ॲडवाइस्ड, नेसेसरी, अर्जंट, क्रुसियल म्हणजे महत्त्वाचं गरजेचं, रिक्वायर, इम्पॉर्टंट, ऑब्लिगेटरी, इम्पेरेटिव्ह ज्याच्यावर आता प्रश्न आलेला आहे, इम्पेरेटिव्ह, रिकमेंडेड, सजेस्टेड आणि मॅन्डेटरी. तर ही जी लिस्ट आहे क्रियापदांची ही खूप IMP आहे, ही सगळ्यांनी पाठच करून ठेवा. हिच्यातला एकावर प्रश्न आला, बाकीचे प्रश्न कधी पण पडू शकतील. तर बेसिकली ह्या सब्जेक्टिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर वाक्यामध्ये केला जातो. तर बेसिकली रचना काय बद्दल बघायचं, तुम्हाला या वाक्याची रचना कंपल्सरी इटनं वाक्याची सुरुवात करायची. जसं तुमच्या प्रश्नातही इटनं सुरुवात करून दिलेली आहे, तर हा इटनंच वाक्याची सुरुवात होणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवायची. पुढे क्रियापद येणारे एखादं, तर हे वाक्यामध्ये दॅटनं जोडलेला एक क्लॉज असतो, लक्षात ठेवायचं. दॅटनं जोडलेला एक क्लॉज आहे आणि दॅटच्या आधीचा एक क्लॉज असतो. तो जो पहिला क्लॉज आहे इटनं जोडलेला, तर याच्यामध्ये तुम्ही 12 काळांपैकी कुठल्याही काळातलं क्रियापद ॲक्सेप्टेबल आहे. सो या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, इट वॉज ॲडवाइस्ड, इट इज इम्पेरेटिव्ह, इट वॉज नेसेसरी, इट इज अर्जंट, इट वॉज रिक्वायर्ड. कुठलं पण काळातलं तुम्ही घेऊ शकता. आणि पुढे तुम्ही सब्जेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरताय, लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे का. म्हणजे तुम्ही बीचं रूप घेतलेलं आहे, इथं ऑज घेतलं, इज घेतलं आणि पुढे हे सब्जेक्टिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर तुम्ही करून दिलेला आहे. आणि दॅटच्या नंतर लक्षात ठेवायचं, तुम्हाला वाक्यामध्ये दुसरा सब्जेक्ट दिला जातो. जसं या ठिकाणी तुम्हाला कविता दिला, या ठिकाणी आय दिला, वी दिलेला आहे, आय दिलेला आहे, वी दिलेला आहे. तर दुसऱ्या कर्त्याच्या नंतर वाक्य पहिल्या वाक्याच्या काळावरून तुम्हाला कळेल, परंतु इथे नेहमी क्रियापद हे मूळ रूपातच पाहिजे, म्हणजे बेस फॉर्म ऑफ दी व्हर्ब, लक्षात ठेवायचं. त्यामुळे इथं कवितेच्या नंतर तुम्ही जर भूतकाळ असेल तर या ठिकाणी तुम्ही वेंट म्हणायला हरकत होती, गोज म्हणा तर चाललं असतं, पण तसं नाही होणार. ही क्रियापद मूळ रूपात होणार आहे. वर्क, स्टडी, लक्षात ठेवायचं, बाय आणि गेट ही क्रियापदं सगळी मूळ रूपातच अपेक्षित आहेत.
त्यामुळे ही रचना ह्या पद्धतीने लक्षात ठेवायची. तर बेस फॉर्म ऑफ वर्ब आणि पुढे तुम्ही कॉम्प्लिमेंट जोडून देता. तर सेम प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे याच्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे ए येणं अपेक्षित आहे सब्जेक्टिव्ह मोड. मग ए कुठे आहे, पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. ठीक आहे. तर ही एक रचना सगळ्यांनी लक्षात ठेवायची. पुढचा दिलेलं बघायचं. आपल्याला काय विचारलेलं आहे, आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. बघा, ग्रामर जेवढं काय विचारले ना ते सगळं तुम्हाला कॉमन इररच्या अँगलने विचारले. म्हणजे हा एक नवीन ॲप्रोच आयोगाने या ठिकाणी आता ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि हा बदल पेपरमधला आपल्याला ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. कारण या टाईपची पुस्तकं इंग्लिश ग्रामरमध्ये कुठलीच नाहीत. त्यामुळे एक प्लेन लिनियर कंटेंट तुम्हाला पुस्तकांमध्ये दिला जातो, आपण सरळ सरळ वाचतो. पण आयोग आता काय करते, हे जे प्रश्न आहेत हे कॉमन इररच्या अँगलने विचारते. त्यामुळे आपल्याला अभ्यासाचा जो पॅटर्न आहे तो निश्चित बदलावा लागेल कॉमन इररच्या अँगलने, हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, दिस इज द गर्ल आय टोल्ड यू अबाउट. ॲक्च्युली ह्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, एक मेन क्लॉज एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बघा, दिस इज द गर्ल हा झाला तुमचा मेन क्लॉज, आय टोल्ड यू अबाउट हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आता जनरली काय होतं का, इथं दॅट किंवा विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन या ठिकाणी तुम्ही वाक्यामध्ये घेणं अपेक्षित होतं, दॅट किंवा विच. परंतु दुसरी गोष्ट, जर तुमच्या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये ऑलरेडी दुसरा सब्जेक्ट असेल तर या रिलेटिव्ह प्रोनाऊनची बिलकुल गरज नाही. तुम्ही वापरा किंवा नका वापरू, काही होत नाही. तर ज्या मेन क्लॉजमधील ज्या नामाची सबऑर्डिनेट क्लॉज माहिती देतं त्याच्या अगोदर मोस्टली दचा वापर केला जातो, कारण ते डेफिनेट गर्ल विषयी बोलतो. सो आर्टिकलचा वापर या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं दिलेलं आहे, डोंट लिव्ह इन डार्क नाही होत मित्रांनो, तुमच्यासाठी दिलेलं आहे टाकून बघायचं. लिव्ह इन द डार्क म्हणजे ह्या इडियममध्ये बाय डिफॉल्ट काय आलेलं आहे, द आर्टिकल आलेलं आहे. इट मीन्स समथिंग यू डू विदाऊट अ सर्टन व्हॉट विल हॅपन ॲज अ रिझल्ट. पुढे काय होईल याचं विचार न करता तुम्ही एखादी कृती करता, रिस्क उचलताय तुम्ही एखाद्या गोष्टीची. सो या ठिकाणी तुमचं याच्यामध्ये आर्टिकल नसल्यामुळे तुमचं बी चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. पुढे दिलेले पाहायचं, फिलॉसॉफर्स लव विजडम. वाईजपासून नाऊन तयार झालेले विजडम. सो फिलॉसॉफर्स हे प्लुरल नाऊन आहे. प्लुरल नाऊन लक्षात ठेवायचं. हे जर जनरल अर्थानं जर आलं तर त्याच्या आधी कुठलंही आर्टिकल वापरत नाही. परंतु निश्चित फिलॉसॉफर डेफिनेट अर्थानं जर आलं, विशिष्ट व्यक्तींचा जर उल्लेख असेल, विशिष्ट व्यक्ती वस्तू संदर्भातच ते नाम आलेलं असेल तर द आर्टिकल येतं. सो या ठिकाणी अजिबात गरज नाही आहे, तुमचं सी बरोबरच आहे. आणि बोथ बॉईज आर मिशिवियस. बोथ बॉईज म्हणण्यापेक्षा जनरली काय बोलतो आपण, बोथ द, कारण डेफिनेट मुलांविषयी बोललं जातं. त्यामुळे बोथ दची रचना करा तुम्ही, त्यामुळे हे पण चुकतं. त्यामुळे ए आणि सी उत्तरात घ्या. पर्याय क्रमांक 1, त्यामुळे 39साठी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं बरोबर यायला हवं आहे. पुढचं बघायचं आता, चूज द ऑप्शन ऑपोजिट इन मिनिंग. म्हणजे तुम्हाला काय विचारले मित्रांनो, या ठिकाणी अँटोनिम विचारलेला आहे आणि हा अगदी कॉमनच आहे, लक्षात ठेवायचं. टू दॅट द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स देअर इज नो रॅशनल एक्सप्लेनेशन फॉर हिज ॲक्शन. रॅशनलच्या अपोजिट होतं इरॅशनल. काय होतं तुमचं, इरॅशनल. अन मिस डिस होणार नाही आहे, इरॅशनल हा शब्द बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 विचारले, गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. आता हे वाक्य आयोगाचं फेवरेट आहे. म्हणजे इथून मागच्या जर तुम्ही जर बॅक डेटेडचे पेपर जर पाहिले 2011 ते 2022 पर्यंतचे, किमान 12-13 वेळा हा वाक्य रिपीट झालेला आहे. तर जनरली गोल्ड हे मटेरियल नाऊन आहे मित्रांनो. कसं नाऊन आहे, मटेरियल नाऊन आहे. तर मटेरियल नाऊनचा वाक्यात वापर करताना 2 प्रकारे केला जातो. एक आहे तुमचा जनरल यूज, कसा जनरल यूज, आणि एक दुसरा जो असतो तुमचा स्पेसिफिक यूज, लक्षात ठेवायचं. तर जर तुम्ही स्पेसिफिक अर्थानं जर मटेरियल नाऊन वापरलं, स्पेसिफिक म्हणजेच काय, एखादं मटेरियल नाऊन विशिष्ट व्यक्ती, वस्तू, ठिकाणाच्या संदर्भात जर आलेलं असेल तर त्याच्या आधी आपल्याला द आर्टिकल घ्यायचं, लक्षात ठेवायचं, द प्लस मटेरियल नाऊन. परंतु जर जनरल अर्थानं आलं, म्हणजे जनरल कुठल्याही व्यक्तीसाठी नाही, कुठल्याही वस्तूसाठी नाही, कुठल्याही प्लेससाठी नाही, जनरल अर्थानं आलं तर या ठिकाणी तुम्हाला फक्त नाऊन घ्यायचं आहे, त्याच्या अगोदर दचा वापर करायचा नाही, लक्षात ठेवायचं. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. आता मेटल हा शब्द नाऊन आहे, हा कॉमन नाऊन आहे, म्हणून याच्या अगोदर आर्टिकल आलेलं ए, लक्षात ठेवायचं. नाऊन आणि आर्टिकल तर यांच्यामध्ये जर एखादा शब्द असेल तर तो शब्द ॲडजेक्टिव्हचा असतो, म्हणजे प्रेशियस ॲडजेक्टिव्ह आहे. तर ही रचना बरोबर आहे. फक्त गोल्ड हा शब्द मटेरियल नाऊन असल्यामुळे आणि जनरल यूज असल्यामुळे त्याच्या आधी कुठलंही आर्टिकल येणार नाही.
जनरल सेन्सने विचारले तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी नो आर्टिकल हे उत्तरात येते. मग डी कुठे आहे, पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघायचा आता. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. आय रिमेन डॉट डॉट अँड ऑफिस शुड हॅव ॲडिक्वेट डॉट डॉट. हे तुम्हाला स्टेशनरी शब्द दिलेले आहे आणि हे शब्द ऑलरेडी जुन्या पेपरमध्ये येऊन गेलेले आहेत. आता ह्या डिपार्टमेंटल ASO 2023च्या पेपरचं इंग्लिशच्या बाबतीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. 95% रूल्स आणि प्रश्न म्हणजे जे वाक्य ज्या नियमांवर आलेले ते नियम तुमच्या जुन्या पेपर्समध्ये रिपीट झालेले आहे. त्यामुळे हा पेपर हा पूर्णतः मी नवीन म्हणू शकत नाही आहे. याच्यामध्ये जे रूल्स आलेले आहेत ते PYQच्या आधारे 100% सुटतात. त्यामुळे हा पेपर हा PYQवर सुटतो असं म्हणायला हरकत नाही. लक्षात ठेवायचं. म्हणजे असा पेपर आहे का 25 पैकी 25 मार्क पडायला हरकत नाही. आता आयोगाने एक प्रश्न चुकवलेला आहे, परंतु ते 24पर्यंत मुलांना जायला हरकत नाही. इतकं ॲक्युरेट उत्तर येतात PYQच्या आधारे. लक्षात ठेवायचं. या ठिकाणी बघायचं तर रिमेंड इथं तुम्ही दिलेले ऑफिससाठी तुम्हाला स्टेशनरीची आवश्यकता आहे आणि मी स्थिर राहिलेलं आहे तर स्टेशनरी 2 दिलेले आहे. याच्यामध्ये NERY आणि NARY लक्षात ठेवायचं. ज्याच्यामध्ये ARY आहे त्याला आपण नॉट मुव्हिंग बनवूया, त्याला स्थिर असं बोललं जातं. काय बोललं जातं, स्थिर. आणि NERY ज्याच्यामध्ये ERY आहे त्याला बोललं जातं स्टेशनरी म्हणजे मटेरियल यूज फॉर रायटिंग, लेखन साहित्य ज्याला बोललं जातं. तर निश्चित पहिल्यामध्ये ARY असणारा शब्द पाहिजे होता. स्टेशनरी म्हणजे मी एका जागी स्थिर होतो. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये लेखन साहित्य म्हणजे ERY. पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. पुढे बघायचं आता. द पोएट सेड लेट नॉट ॲम्बिशन मॉक देअर युजफुल टॉयल. तर आता या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट स्पीचचं तुम्हाला काय करायचं आहे, इनडायरेक्ट नरेशनमध्ये उत्तर करायचं आहे. आपल्याला माहिती आहे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना वाक्यामध्ये बेसिकली 5 महत्त्वाचे बदल होत असतात. बरोबर आहे. म्हणजे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे म्हणजे जे आपल्याला इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे या इंट्रोडक्टरी व्हर्बचं रूपांतर तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्बमध्ये करायचं. तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा काढायचा, त्या ठिकाणी कनेक्टिव्हचा वापर करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला वाक्यामध्ये पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल करा, काळामध्ये बदल करा, ॲडव्हर्बियल ऑफ टाईम आणि प्लेसमध्ये बदल करावे लागतात. ठीक आहे. सो या ठिकाणी बघायचं तर वाक्याची सुरुवात लेटनं झालेली आहे. आता लेटची जी रचना असते तर बेसिकली आपण शाल वी अशी कन्सिडर तुम्ही करू शकता. काय होतं जनरली शाल वी अशी रचना होत असते. तर लेटच्या रचनेमध्ये शाल वी कन्सिडर होतो आणि याचा इनडायरेक्ट स्पीच करताना शालचं रूपांतर तुम्ही शुल्डमध्ये करता. त्यामुळे जर पाहिलं तर बघा दुसऱ्या वाक्यामध्ये परत शाल्ड आलेला आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये विले म्हणजे काळामध्ये त्यांनी बदल नाही केलेला. सो पर्याय क्रमांक 2 आणि 3 या ठिकाणी एलिमिनेट झालेले आहे. आणि चौथ्या वाक्यात काय झालेले बघायचं, लेट नॉट ॲम्बिशन मॉक देअर युजफुल टॉयल. देअरचं रूपांतर इट्समध्ये नाही होणार. त्यामुळे इथे पर्सनल प्रोनाउन चुकीचं दिलेलं आहे म्हणून चौथा पण गेला. एलिमिनेशनवर पहिलं उत्तर निघायला काहीच हरकत नाही. बघायचं थोडीशी रचना बदललेली आहे. सेड हा रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून घेतला, दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून घेतलेला आहे. तर ॲम्बिशन शुड नॉट मॉक देअर युजफुल टॉयल. तर ही रचना तुमची बरोबर येणं अपेक्षित आहे. तर इथून मागचे जर तुम्ही बॅकडेटेड पेपर पाहिले तर लेट या प्रश्नांची आयोगानं 3 वेगवेगळ्या प्रकारे आन्सर्स दिलेले. तर हे इथून मागे रिपीट नव्हतं झालेलं, हे पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं उदाहरण आलेलं आहे आणि महत्त्वाचं आहे. परंतु एलिमिनेशनवर उत्तर 100% निघले. पर्याय क्रमांक 1ला मार्क करा, हरकत नाही. पुढचं दिलेलं आहे लिव्हिंग थिंग्स आर डिवायडेड इंटू 3 कॅटेगरी. लिव्हिंग म्हणजे सजीव घटक आहे हे 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेले. इथे डिवाईड होणे म्हणजे काय झालं मित्र, त्याच्यामध्ये विभागणी झालेली आहे. ते एकमेकापासून सेपरेट नाही झालं, दे आर डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. सो इथं डिवाईड होणं त्याला आपण काय बोललो वेगळ्या शब्दांमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याचं T डायग्रॅमच्या आधारे आपण क्लासिफाईड करतो ह्या पद्धतीने. लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, लिव्हिंगमध्ये परत क्लासिफिकेशन झालेलं आहे. सेपरेट नाही होणार आहे, क्लासिफाईड होत आहे. डिससेटेड पण होत नाही आणि एस्ट्रँज पण होत नाही. लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. पुढे दिलेले बघायचं वन्स ही केम बिफोर टू वर्क प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ड इन द लिप्स अँड बाउंड. सो लिप्स अँड बाउंड ही इडियम आहे मित्रांनो. काय आहे, इडियम आहे ज्याला आपण बोलू शकतो व्हेरी क्विकली, खूप घाईघाईनं, क्विकली, ज्याला आपण दुसऱ्या शब्दांमध्ये काय म्हणायचं तुम्हाला, रॅपिडली. लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 1ला मार्क करायचं.
पुढचं आता तुम्हाला 46 चे 50 जे प्रश्न आहेत हे तुमचे पॅराग्राफचे होते. तर थोडेसे आपण पॅराग्राफचे आता मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु एक अतिशय सुंदर आपल्याला जे इस्रो ही जी संस्था आहे, तर इस्रो संस्था तिची स्थापना आणि स्थापनेपासून तिनं वेगवेगळ्या प्रकारे जे काही व्हेकल हे केलेले आहेत, ऑर्बिट आपण हे केलेले आहेत, बरोबर आहे की नाही. चंद्रयान-1 पाठवलेलं आहे, मार्स ऑर्बिटर पाठवलेलं आहे, किंवा PSLV GSLV यांची जे काही बनवलेलं आहे याच्या संदर्भात थोडंसं डिटेल पद्धतीने तुम्हाला डिटेल दिलेले आहे. तर याचा मी डिटेलमध्ये न जाता डायरेक्टली उत्तराला तुम्हाला मी सांगतो. तर 46 नंबरचा दिलेला आहे, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. लक्षात ठेवायचं, वन ऑफ द 20 satellites from Google was launched by ISRO in 2016. तर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही 20 सॅटेलाईट पाठवले त्याच्यामध्ये गुगलचा एक होता. तर इस्रो हॅज कॅपॅसिटी ऑफ लॉन्चिंग 4 टन हेवी सॅटेलाइट्स, हे पण बरोबर आहे. आणि विक्रम साराभाई वॉज अ क्लोज एड टू दी मॅथमॅटिशियन आर्यभट्टा, तर हे वाक्य चुकीचं आहे. तर जनरली विक्रम साराभाई, इथं तुम्ही वाक्य जर पॅराग्राफ जर पाहिला तर तुमच्या उत्तर जे आहे ते लगेच लक्षात येतं. बघायचं काय दिलेलं आहे, बघायचं प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू अँड हिज क्लोज एड म्हणजे मदत करणारा, अँड सायंटिस्ट विक्रम साराभाई. म्हणजे तुम्हाला जवाहरलाल नेहरू उत्तरात पाहिजे होतं. म्हणजे निश्चित जर पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का तुम्हाला सी चुकीचं आहे, आणि ज्या अर्थी तुम्हाला एकच पर्याय दिले त्यामुळे सीला तुम्ही मार्क करा, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा दिलेलं आहे बघायचं, इस्रो हॅज क्रिएटेड अ वर्ल्ड रेकॉर्ड बिकॉज इस्रो इज द ओनली एजन्सी इन द वर्ल्ड हॅव्हिंग द कॅपॅसिटी लॉन्चिंग 4 टन हेवी सॅटेलाइट्स. हे दिलेलं आहे, इस्रो इज मॅनेज्ड ओनली बाय द डेव्हलपमेंट अँड स्पेस अँड प्राईम मिनिस्टर, हे होत नाही आहे. ओनली इस्रो हॅज द रॉकेट GSLV आणि इस्रो लॉन्च्ड 104 सॅटेलाइट्स इन द रॉकेट नेम PSLV C33, बरोबर आहे. तर जनरली डीला उत्तरात घ्या, हे एक्झॅक्टली तुम्हाला दिलेलं आहे पर्यायामध्ये सुद्धा. पुढचा अगदी सेम दिलेला आहे. जर तुम्ही पॅसेज जर वाचला तर तुम्हाला परत सी उत्तरात निघत आहे. 19 एप्रिल 1975 आणि 5 जून 2017 इन दरम्यान आपल्याला जनरली इस्रोचा डेव्हलपमेंट दिलेले. याच्या आधी काही गोष्टी दिलेले का इस्रोची जी काही डेव्हलपमेंट आहे बेसिकली ह्या कालावधीच्या दरम्यान येते, पर्याय क्रमांक 3. आणि द फर्स्ट सॅटेलाइट प्लेस बाय इस्रो इन द ऑर्बिट युजिंग SLV3, तर तो बेसिकली आपल्याला परत पर्याय क्रमांक 4 म्हणजे रोहिणीच्या संदर्भात येतो आहे, पर्याय क्रमांक 3ला मार्क करा. आणि चौथा जो आहे, पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स ऑर स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ओनली इंडिया फर्स्ट सक्सिडेड इन एंटरिंग मार्स ऑर्बिट इन इट्स फर्स्ट अटेम्प्ट. तर या स्टेटमेंटमध्ये ह्या ओनली शब्दामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. तर हे उरलेलं वाक्य बरोबर आहे. बघा, इंडिया इज द फर्स्ट कंट्री हू सक्सिडेड टू एंटरिंग इन मार्स ऑर्बिट इन द फर्स्ट अटेम्प्ट. लक्षात ठेवा. परंतु याचा अर्थ असा होत नाही का फक्त इंडिया एकटाच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो शब्द आहे हा पर्यायामध्ये दिलेला नाही आहे, त्यामुळे कुठेतरी ह्या शब्दामुळं उत्तरामध्ये कन्फ्युजन येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ए उत्तरात नको आहे. द फर्स्ट सॅटेलाइट आर्यभट्टा सक्सेसफुली एंटर्ड दी मार्स ऑर्बिट, तर हा मार्स ऑर्बिटमध्ये गेलेला नव्हता, लक्षात ठेवायचं. त्यामुळे 2 सुद्धा चुकलेला आहे. SLV3 PSLV C37 and GSLV आर द हेवीएस्ट रॉकेट्स, तर हे सुद्धा येणार नाही आहे. आणि GSAT-19 इज अ कम्युनिकेशन सॅटेलाइट विच नेव्हिगेट्स इन ऑर्बिट, तर डी उत्तरात येते. लक्षात ठेवायचं, आपण जर पॅराग्राफ जर पाहिला तर तुमच्या लगेच लक्षात येतं या ठिकाणी बघायचं का हे जे आहे हे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, लक्षात ठेवायचं. तर जे कम्युनिकेशन सॅटेलाइट दिलेले आहे बघायचं GSL दिलेले बघायचं, बरोबर आहे. तर याचं उत्तर या ठिकाणी निघतं आहे. तर निश्चितच तुम्हाला जर पाहिलं तर तुम्ही डीला मार्क करताय म्हणून पर्याय क्रमांक 3 हा पर्याय हा जास्त ॲक्युरेट येतोय. तर हे जे उत्तर आहे हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, ठीक आहे. तर थोडंसं ह्या ओनली शब्दामुळं काय झालेलं आहे का एमध्ये डाऊट क्रिएट झालेला आहे, बरोबर आहे. एकतर याचं उत्तर आयदर ए किंवा डी, पण मोर ॲक्युरेट तुम्हाला 3ला मार्क करायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो साधारणतः 26 पासून 50 पर्यंतचे प्रश्न आयोगाचे होते. तर मी थोडंसं बेस्ट ऑफ माय नॉलेज मी तुम्हाला सगळे आन्सर्स या ठिकाणी सांगितलेले. जर तुम्ही जर पेपर जर बारकाईने अभ्यासला तर एक गोष्ट लक्षात येते का आयोगाचा जो काही ऑनलाईन पॅटर्नचा जो काही कल आहे
हा कॉमन इररच्या प्रश्नांकडे वाढत चाललेला आहे. म्हणजे अशा ग्रामरचे जे रूल्स आहेत ते कॉमन इररच्या अँगलने विचारतात. आपल्या अभ्यासाच्या पॅटर्नमध्ये आपल्याला बदल करावा लागेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मित्रांनो, जस्ट आपल्याला थांबायच्या आधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन देतो आहे का मी माझं ॲप्लिकेशन आहे MPSC इंग्लिश अकॅडमी. त्याचं तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की या ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन कोर्स मी आता लॉन्च करतो आहे उद्याला, व्होकॅब्युलरीची एक फुल लेंथ बॅच. का तिच्यामध्ये आयोग विचारत असणारे जे सगळे जे टॉपिक आहे याचं अगदी इन डिटेलमध्ये तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये मी शिकवणार आहे. आणि विथ तुम्हाला याच्यामध्ये PYQसुद्धा आयोगाचे साधारणतः 1000पेक्षा जास्त PYQज आहे, हे सुद्धा या बॅचमध्ये इन्क्लूड होणार आहे. ह्या बॅचचं रेकॉर्डिंग आता उद्याच म्हणजे 29 तारखेला सुरू होतं आहे. जे विद्यार्थी ही बॅच जॉईन करू इच्छितात त्यांनी ही निश्चितच ॲप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा माझा नंबर ऑलरेडी दिलेलाच असेल किंवा मी परत या ठिकाणी लिहितो, लक्षात ठेवायचं. 8996700657 या नंबरला तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. त्याचबरोबर मित्रांनो, इंग्लिश ग्रामरची बेसिकली राज्यसेवा 2023, गट ब 2023, गट क 2023 आणि डिपार्टमेंटल PSI 2023. आता ASO ऑलरेडी होऊन गेलेली आहे. तर ह्या वेगवेगळ्या एक्झाम्स का ज्या पुढच्या 2 महिन्यांमध्ये टार्गेटेड आहेत, या एक्झामसाठी एक अतिशय परिपूर्ण असा एक कोर्स मी नव्यानं रेकॉर्डिंग सुरू करतो आहे. अजून हा कोर्समध्ये रेकॉर्डिंग अवेलेबल नाही आहे. निश्चित उद्या 29 ते 30 सप्टेंबरला हा कोर्स लॉन्च केला जाईल आणि तेव्हापासून पुढच्या महिन्यात ते 1.5 महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः 40 डेजचं माझं टार्गेट आहे. 40 डेजमध्ये हा जो काही कोर्स आहे हा फुल फ्लेजमध्ये मी तुम्हाला नवीन रेकॉर्डिंग अपडेट करून देतो. माझ्यासोबत अभ्यास करा. वेळेच्या अगोदर मी माझा कोर्स कंप्लीट करेन. आपल्याला निश्चितच रिव्हिजनसाठी सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ मी अवेलेबल करून देतो. चला, तर बेसिकली मित्रांनो, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला काही जरी इन्फॉर्मेशन हवी असेल तर निश्चित मला ह्या नंबरवर फोन करा. ठीक आहे. थँक्यू.